नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर आलोय आता बसमध्ये, उदगीरच्या जवळ आले. चला, आलोय आता उदगीरच्या जवळ आले. उदगीरला पोहोचायला थोडा वेळ आहे. तर सकाळचे 7 वाजले. तर उदगीरच्या जवळ आले आता मी. चला आता जाऊ. तुम्हाला आठवतं का, ज्यावेळेस आम्ही लहान होतो ना, त्यावेळेस कुणाकडे मोबाईल नसायचा. पहिला अँड्रॉइड वगैरे मोबाईल नव्हता. तर हा टी व्ही होता बरं का. टी व्ही बघण्यासाठी आम्ही लई राहायचो, उत्सुक राहायचं असं गाडीमध्ये, ट्रॅव्हल्समध्ये. आत्ता टी व्ह्या बंद पडल्या ट्रॅव्हल्समधल्या, पण आधी लई भारी वाटायचं नाही का टी व्ही वगैरे बघून. असं लिटरली मी 2 वर्षाच्या नंतर गावाला चालले आत्ता, आणि ती एक्साइटमेंट जरासं वेगळीच वाटते मला. तर भारी वाटते गावाला. असं जरा गाव वगैरे बघितलं का नाही, एकदम भारी वाटायला लागलं की आता कधी जाऊ काय नाही असं वाटायला लागलं गावाकडं. तर भाऊ येतोय मला न्यायला. तर चला आपण उदगीरला जाऊ. उदगीरमध्ये जाऊन आहे ना, त्याला फोन परत करणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे मानव देवकते आणि मी महाराष्ट्रीयन भाऊ चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक आणि सकाळ स्वागत आहे. तर आज उदगीरमधूनच स्वागत आहे. तर आले आत्ता गावाला 2 वर्षाच्या नंतर आलो आहे आत्ता. हे बघू शकता इथं आम्ही ना, ज्यावेळेस इथं पडलेलं वगैरे काय नव्हतं, त्यावेळेस आम्ही कॉलेजला वगैरे असतो ना, त्यावेळेस ना इथं हे होतं नाही का, आम्ही बसायचो वगैरे. कॉलेज सुटला की सगळे पोरं इथं बसायचे आमच्या बसमध्ये कॉलेजमध्ये. की आता बघा इथं कसं झालं यार, कारण तिथल्या आमच्या जुन्या बऱ्याचशा आठवणी आहेत. कारण की इथं बसायचो आम्ही सगळे कॉलेजचे पोरं वगैरे नाही का, कट्ट्यावर वगैरे बसची वाट बघत. आता हा कट्टा जुना झाला आहे. कारण कसा झाला आहे बघा, आम्ही असता वेळेस चांगला एकदम क्लीन पॉश राहायचं नाही का. आता सगळं कचरा विचरा, म्हणजे आता कसं उदगीरचं बसस्टँड आहे ना, बांधत आहे, त्यामुळे ना थोडंसं घाण झालं नाही का इथं. तर चला माझी बस बघतो आता. मला ना बस भेटायला पाहिजे, कारण 7 वाजताची बस आहे. भेटली तर ठीक, नाही तर मग मी इथूनच काहीतरी करणार आणि गावाला जाणार. तर चल, कॉलेजवरनं सुटायचो, सगळी पोरं येतो नाही का, तिथं बसायचो वगैरे आम्ही नाही का. आमची जागा इथं बसायची, सगळे पोरं आम्ही बसची वाट बघत बसायचो नाही का इथं. यार खरंच मिस करत आहे सगळ्या पोरांना वगैरे. हे बघा काही 2019 मी इथं एन्जॉय करायचं नाही का पोरांसोबत. तर चला माझी बस बघतो आधी, नाहीतर माझी बस गेली तर मग मला नाही, मग गावाला जायला नाही लागणार, उशीर होईल. नाही तर माझी बस गेली ना तर मला उशीर होईल. मग चला बस बघू आपली कुठं आहे. आता बस भेटली आहे मला नाही का. आता खेड्यापर्यंत चाललं आहे. अर्ध्या वाटत चालून काही बसची काही सुविधा वगैरे नाही. मी अर्ध्यापर्यंत बस ही केली नाही. मधलं शिवाजी चौक आहे का, शिवाजी चौकात आलं. आता बसमध्ये बसले आणि इकडंच आम्ही कॉलेजला वगैरे जायचं नाही का. खेड्यापर्यंत बस भेटली आहे, कारण माझी बस गेली आहे. कारण 7ला बस होती नाही ना. मी आता अर्ध्या वाटपर्यंत, म्हणजे अर्ध्यात बस जाणार आहे, म्हणजे खेड्यापर्यंत बस जाणार आहे. खेड्यापर्यंत जाणार आहे आणि तिथून भाऊ येणार आहे घ्यायला. कारण की सगळेजण तयारीमध्ये आहे, सगळे कामात गुंतले, कोणी यायला तयार नव्हतं नाही का. तर आता येते भाऊ वगैरे येतो आहे माझा घ्यायला मला. तर आता मी बसले बस, गाडीची बस घ्यायची आहे माझी. नाही धावपळ होती यार. गावाकडे यायचं म्हणलं ना की स्वतःची गाडी तरी पाहिजे, नाहीतरी काहीतरी पाहिजे नाही का. आमच्याकडे जास्त गाड्या पण नाही. तर चला मी आता घरी जातो, आंघोळ वगैरे करतो आणि फ्रेश होऊन पण आपण लग्नाला चलतो. तर मित्रांनो, आमच्या बाया गाणी म्हणत आहे बघा गाडीमध्ये सगळेजण. साहेबा तू म्हण, चल साहेबा म्हण ना. काका जरा जोरात म्हणा. म्हणा चांगलं म्हणाले म्हणा की हो, त्यांच्या पाठीमागं म्हणा की जरा. गळा दुखलाले 2-3 दिवस झाले, निघाच बरोबर नव्हते. आज ती काढला हाताची. आमची पब्लिक गाणी म्हणत आहे बघा वराडामध्ये.
प्यार मेरा भूल नहीं जाना रे. काय रे एकटाच आहे तू गाणे ऐकत. चेतन उठकी उठकी. ये मेरे बचपन का दोस्त है. ए अरे वर चाललं जावा जा चालायचं का वर. चला मग जाऊ. चला मग वराडात बसले आता टाकायला आले आणि चालले बघा आमचं वराड बिराड बघायला. साहेब हाय कर. हाय लग्नाला चालल्या. दादा हाय कर. दादा हाय कर. आमचा वराड बसले बा आमची पब्लिक. अरे गाडी आई चप्पल काटे काय सांगत जाव रे. काटे बिटे आले तर आम्ही बऱ्याच दिवसांनी असे काय टपावर बसले नाही का सगळे. बरेच दिवस झाले ना रे बबलू आपल्याला. कुणाच्या लग्नात बसलो होतो आपण हा ना. तर आम्ही बऱ्याच दिवसांनी अशा टप्पावर बसून चाललो आणि एवढं भारी वाटते की नाही खरंच. आणि आमच्या खाली घ्या. कोणतं गाव आहे. रावी रावी. आणि एवढं रिक्स बाहेर आलं रे. आणि एवढं रिक्स न बसलं ना आम्ही थांबू नका. गाण्याचे मेंढे खेळत आहे. केरबा सत्यनाथ तुम्ही येता गँग मध्ये आमच्या गाण्याचे मेंढे. सतीशांना तू येणार आहे का आमच्यात. केरबा काय सांगणार गाण्याचं नाव काय. हा गाण्याचं नाव सांग. चल कुठली कुठे खेळायचं का रे गाण्याच्या मेंढ्या. खेळायचं वाटून घ्या रे भाई. वाटून घ्या. हा वाटून घ्या. आता गाण्याचे मेंढ्या खेळत आहे वर बस. घे रे सारे गमत चालू कर. आम्ही सायकल भाऊ गाण्याचे मेंढ्या खेळायचे आपल्याला. 1 2 3 4 चौकोच जे जिंकल त्याला बक्षीस दे. सागरची पुढे देऊ नको म्हणजे बरं. हा चला आपला. हा चल मन. अरे मन की कुठलं म्हणतं का गावात. तेरी दुल्हन तुझको पुकारे आजा आकर मेरे. काले काल आल्या का कवरच गाण्यात ना मला. कहीं हो न जाए प्यार किसी से दुपट्टा सरक रहा है. काय माहित आता काय. हा चालेल का हमको काय रे. इतना प्यार करेंगे लोग हमें याद करेंगे. हाँ ग ग ग ग सतीशांना कोच. अरे हा ठीक आहे. हा तसं नाही चांगलं हिंदी गाणे म्हणत. वारा नाही तर तारा नाही तर चिटक चिल्लायचं हातवारी करून. हा का आलाय आमच्याकडे. हा हम तुमने कमरे में बंद हो. कोण आले रे आता. कोणतरी आले वाटत. हा हा करते प्यार है मैं कर गई. दूरिया दिल से नहीं पाया या यारा जीना भाऊ. हा कडवली लागली का सांगा पटकन. म्हणा का हो वरचं गाणं. करण म्हणणार आहेस का नाहीस का लागली भेंडी. जोरानं म्हणा ऐकायला आम्हाला. ऐसा म्हणा काय काय
काय काय काय काय काही पण नका म्हणू रे. आमची बाकीची काय आणि एवढी मजा लागली सांगू नका. हे काय आलं आपल्यावर काय आलं का? हा हीच काय टुकू नका रे. सुपारी खाऊन टुकू नका. सुपारी खाऊन दुखतेत राहू. चालू बघा पिचकाऱ्या. काय आले ही आले त्यांच्यावर म्हणलास की इष्ट मी किती जाता किती इष्ट करणार आहेस आता गाण्यासाठी भांडण वगैरे गाणे म्हणाल. काय झालं म्हणा की गाणे काय 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 आले रे. मित्रांनो आम्ही आता उदगीर मध्ये आले बघा. रमतापूर झालंय का आलो उदगीर मध्ये. आता 11:30 झाले. उदगीर मध्ये आलो शिवाय चौकात आले आम्ही. उदगीर मधले आठवणी काही जागा होत्या तुझे आलो की नाही का. उदगीर मध्ये फिरलेले कॉलेजचे दिवस आहे का. तुझी गाडी आली तरी पण आहे ना आम्ही वापरून बसलो आहे का. उदगीर मध्ये ट्रॉफिक झाले एवढी तरी आम्ही वापर बसलो. उतरले आम्ही योगा वराडात लग्नाच्या इथं आले. आमचा वराड नवरी चालली आहे. नवरी आहे का जेवायला काय झालं बबलू. चेतन हे जग्गा आता शांतच आहे जरा. वगैरे झाले आणि बघा तिकडे फोटोशूट वगैरे चालू आहे. आता आम्ही जाणार आहे तिकडं तर आपण फोटो वगैरे काढू तिकडे आणि योगिताला पण भेटू. चला आमची चंदरात्या चेतन भाऊ श्यामला तुम्ही बोलवलंच नाही. हा त्याच्या आईकडे आहे. त्याची आई पुण्याला आहे. त्यांना पण पुण्यालाच आहे. या ना म्हणला जाताना येतो. आता मी उद्या चालू उद्या येतो. उद्या योगी तुला भेटतो जरा जाऊ का. हा जाऊ ना. मम्मी कुठे आहे. मेगीकडे थांब चॉकलेट जाऊ दे. मेगीकडे बघ टकली मी घ्या. हे आमची केरात आहे बरं का. आता आम्ही नवरीचं म्हणजे नवदेवाचं घर बघायला चाललंय. हे बघा आमचे सगळे जाऊन चालले. नरसावणी कुठे आहेत. थांब लाईव्ह चालू आहे. मग फोन बी करणार काय नाही. काय फोन उचलतेस का तू घरात ठेवतेस. मग काय मग आमचं बापूचं काय काम आहे. नरदेवाचं घर बघायचं. ए मेघे टकले काळी काळी कुठं आहे. चुकली काळी कुठं आहे. दात कुठं आहे तुझे. बोचरे आहे. दात कुठे आहे. आलोय आम्ही आणि आता बसले नाही का सगळे बोलत. नवरा कुठं आहे. नवरा कुठं आहे. नवरा कुठं आहे. हा हॅलो चला जेवणावाचून राहिलेले पाहुणे चला जेवण तयार आहे.
चला धारबाच्या मंदिरात चला ध्यानातून राहिलेली महिला व पुरुष पाहुणे मंडळी यांनी ताबडतोब जेवून घ्या. चला उशीर होत आहे वार निघणार आहे. जेवणाला माणसं बसलेली आहे. चपल तू घेतली अशी कितला दिले भाऊजी कितला दिले भारी दिली की 17 नाही हायर्स 15-16 पर्यंत भेटत तुला 2000 एक्स्ट्रा सांगितले. ही आमच्या हारतानी पलंग कपाट घेतली आहे का ही तुम्ही घेतलाय भाऊजी ह्या बाईने घेतली आहे ह्या बाईने आणि पलंग कोणी घेतली पलंग हा ह्या देशामध्ये हा सत्तीसांना विचार करून घेऊन हा पुढे करून दाखील काय करून टाकेल माझ्या पोराला हा आर्मी होईल काय होईल करून दाखील गुड गुड दाखवतो. तर सतीश अण्णा म्हणतोय की याच्या पोराला काहीतरी करून दाखवणार आहे म्हणतो सगळे मिलिटरी किंवा पोलीस IPS तर होईलच होईल. IPS होणार आहे बबलू हा माझ्या समोर मी साक्षीदार आहे. साक्षी मला लागते अरे लय नाचून वगैरे झालं आता आमचा वराड निघाला नाही का त्यांची हे बघा आम्ही वराड चाललं आता घरी आणि पाऊस बघा किती लागला आमचे सगळे तर लागत आहे आमच्या बाया कशा एन्जॉय करायला आहे का कशी एन्जॉय करत आयला पुढं तळ भारी आहे कधी खाली चवळे पाहून घेतले नाही का बाया पाण्याला चाटे डाळे घेऊन कशी एन्जॉय करायला तर मित्रांनो असा होता आपला डेली ब्लॉग. आम्ही लग्नाला गेलो आणि लग्नाला येताना मला ब्लॉग काढताच आला नाही कारण धावपळही होती म्हणून आहे ना मी काढता पण आणि माझा फोन आहे ना ज्यावेळेस लग्न लागेल त्यावेळेस स्विच ऑफ पडला होता म्हणून ते पण तुम्हाला दाखवता आलं नाही. आता आलो घरी पावसात भिजून आणि येताना असला पाऊस लागला की सांगून ना. तर चला आता आले घरी. तर तुम्हाला व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि जाता जाताना बेल आयकॉन प्रेस करा. चला टाटा बाय बाय टेक केअर गुड नाईट घ्या काळजी.